स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे शहरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न। युवा नेते ललित माडी, सौ प्रभावती विलास शिंदे यांच्या नेतृत्वात रक्तदात्यांनी नोंदविला मोठा सहभाग। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते या ठिकाणी रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी आमदार अनुपभाई अग्रवाल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार कुणालबाबा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर सुशील महाजन, लोटन माडी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर माडी, शिवाजी पवार, संजय बोरसे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मानवतेचा संदेश देणारे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला। तर कार्यक्रमाचे आयोजन ललित गंगाधर माडी, हरीश गंगाधर माडी, प्रभावती विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। रक्तदान हे सर्वात मोठे आणि पवित्र दान असून यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। अशा उपक्रमांमध्ये युवकांनी नेहमीच पुढाकार घ्यावा असे आवाहन या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले। तर प्रसंगी या ठिकाणी रक्तदात्यांना 128 GB सॅन्डिंग पेंडल या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून देण्यात आला। तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। देशभक्त बंधूंना आणि भगिनींना, आज आपण सारेजण त्या देशाच्या 79वी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सारेजण जमलो आणि आमच्या जवळच कार्यक्रम आहे। सर्वात प्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। 100 वर्ष असं स्वातंत्र्य आपल्याला मिळत राहो, स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा होत राहो आणि आपण सारेजण देशाची उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्न करत राहू। खरं तर हा कार्यक्रम मला जे सांगितलंय की 200 वर्षाच्या लढ्यानंतर स्वतंत्रता आपल्याला मिळाल्या, अनेकांना प्राणाची आहुती द्यावं लागलं, खूप रक्त आमचं सांडलं आणि म्हणून एक बोतल खून की देश के नाम अशा प्रकारचा विचार करून आम्हा सगळ्यांना जी आमची तिसरी पिढी भारताची स्वातंत्र्यानंतरची होती